के पाणी सरची घ्या एक मुलाखत करून देणार सुविधा शासनाकडून ग्रामपंचायतकडून काय सुविधा शाळेसाठी? हो मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुलतार या शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि गेल्या 2 वर्षापासून या शाळेवर काम करतोय। हे काम या शाळेचं काम करत असताना जे काही भौतिक सुविधा आहेत, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतागृह असेल, इथं 8वीपर्यंत शाळा आहेत, मोठ्या मुले त्यांना स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे। यासाठी मी अनेक वेळा ग्रामपंचायतला निवेदन दिलं, तोंडी सांगितलं, विनंती केली, परंतु आपसातील बेबनाव असल्यामुळे त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे। तर हे काम गरजेचं आहे, मुली त्यामुळे शाळेत यायला अडचण होती त्यांची। ते जे आता तातडीनं दुरुस्ती केलेलं स्वच्छतागृह आहे ते पालकाला विनंती केली, मुलाला विनंती केली, आम्ही काही वर्गणी जमा केली, या सर्वांच्या वर्गणीतून ती तात्पुरती ती दुरुस्ती करून ते वापरात आणलेले स्वच्छतागृह, परंतु ते तसं अजूनही त्या ठिकाणी दुरुस्ती करणं गरजेचं आहे। घरकुलाचा लाभ नाही भेटत, काय सुविधा भेटतात आपल्याला? ग्रामपंचायत आपल्याला काहीच नाही देत सर, पाणी स्वच्छता काहीच नाही काय सुविधा भेटत? काहीच नाही। घरकुलाचा लाभ काय? काहीच नाही। सरपंच काय बोललो का? ग्रामपंचायत संध्याला बोललो सर, पैसे मागवते सर। आता घरकुलासाठी पैसे मागायला लागले, अजून चेक पडले नाहीत, काय नाहीत, आणि ते म्हणतात पैसे द्या, 10,000 रुपये कुठून द्यावा आम्ही ऊस तोडायला जातो। सरपंच पैसे मागायला लागलाय, कोण मागणार आहे? म्हणजे सरपंच मागायला, गाववाली थोडीच मागणार। पंतप्रधान आवास योजनेचं कुठून घर कोण दिलं म्हणतो? घर कोण दिलं म्हणतो? नाही दिलं म्हणतो। हा, ते म्हणतो मी घर दिले, त्यांना का महिना धरला होता काय मारवाडीची कोणा असं सांगितलं? हा, ते म्हणतो मी घर दिले तुम्हाला। काय सुविधा भेटतात ते आपल्याला? त्याच्यात काही सुविधा नाहीत आम्हाला, पाणी नाही येत, काय नाही येत। पाणी तर कताच नाही, आम्ही कुठून पाणी आणावं, काय करावं? आमचं एक हात मोडी, ती बाई लगडी, मी हात मोडी, कुठून आणायचं आम्ही पाणी? वॉटर गिरीचं पाणी येतात तुम्हाला? वॉटर गिरीचं पाणी काहीच नाही आम्हाला, पाणीच नाही, कोणतंच नाही पाणी। त्या जावायच्या इरीला होतं तेवढं कुडीला, आता त्याच्या इरीला पाणी नाही, आता कुठून आणायचं आम्ही पाणी? काय सुविधा वगैरे काही दिली का नाही? सरपंच कोण आहे तुमचं? आता सरपंच लवकर आहेत ना, आहे का? ऐसी बात आहे, इथं ह्या गावामध्ये माहिती आहे का, पहिला जे सरपंच होता मागासवर्गीय आमचा, तेव्हापासून पाणी नाही, आता बी पाणीच नाही। आता झाले 2.5 वर्षे, आता तर थेंब बी नाही पाण्याचा, काय सांगावं तुम्हाला? पहिला आम्ही काय म्हणलो, ठेव चांगला निवडून, तर ह्यो बी इतका बेकार निवडा, पाणीच नाही प्यायला। एक महिना येत नाही, पाणी आलं तर तो वॉटरमॅन पाणी सोडायला हयात नसतो, कोणी बी वाल फिरीत, ज्याच्या मागे आमच्याच भांडणं लागायच्या टाइम येतो इकडं। सांगा सुविधा काय भेटतात आपल्याला? आमच्या माळावर जे 15-20 वर्ष झाले, भाऊच्या काळात जे रस्ते केलेत तेवढेच रस्ते क्लिअर आहेत, गावात एक बी रस्ता केलेला नाही। तुम्ही अक्षरशः कोणी बी येऊन पहा, पैसे उचली ते खाते।